गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरणार विंदाय नमो भगवते वासुदेवाय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरण सरोज गुरु सुधारी वरणो रघुबर विमल जशु दायकु फलचारि। श्री सद्गुरुनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की कृष्ण कन्हैया लाल की। श्रीमद्भागवत महापुराण सुखदेव भगवान की, परीक्षित महाराज की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, श्याम शास्त्री महाराज की, सब संतन की, सब भक्तन की, भारत माता की, हिंदू सनातन धर्म की। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। जय जय राम कृष्ण हरि, 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 राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय
सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम पुण्यभूमीमध्ये अधिक मासाच्या पर्व काळावर महापुरुषांच्या सानिध्यात कालपासून प्रारंभ केलेला उत्सव आज परम भाग्याने आपण सर्वजण द्वितीय सत्रामध्ये प्रारंभ करत आहोत. आजच्या कथेसाठी उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व पितृवर्ग, पूजनीय हरिभक्तीपरायण महाराज मंडळी आणि विशेष उपस्थितीमध्ये आमचे परमार्थ प्रेमी दत्तू काका राऊत यांची इथे उपस्थिती आहे. पूजनीय शिवाजी बाबा, कृष्णा भाऊ गावकर आदी करून पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक संत सज्जन मायबाप मंडळी सर्वांच्या सानिध्यामध्ये आपण भक्ती सुखाचा आनंद उपभोगत आहोत. जीवनामध्ये परमोच्च समाधान आपल्याला प्राप्त होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. आपण काल विस्ताराने सत्संगाची माहिती श्रवण केलेली आहे. पुरुषांची आपल्यावर झालेली अनंत आणि अद्वितीय कृपा म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला सत्संग आहे. आपण काल थोडस विस्ताराने त्या सत्संगाची महती जाणलेली आहे. योगी, मुनी, ऋषी, सिद्ध आणि साधक सर्वांच्या मध्ये सत्संगाबद्दल प्रीती निर्माण. सत्संग केल्याशिवाय मनुष्याची जीवदशा नष्ट होत नाही. आपल्याला शिवदशेकडे वाटचाल करायची. अज्ञानामध्ये वावरत असताना सामान्य ज्ञानाची प्राप्ती आपल्याला झाल्यावर बऱ्याचशा जीवाला असं वाटायला लागतं की माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी मिळवलेलं आहे. पण त्याला आता इंग्रजीमध्ये टायफॉइड म्हणतात, आपल्या मराठी भाषेत त्याला नवज्वर असं म्हणतात. नवज्वर झालेल्या माणसाला, ज्याला कोणाला नवज्वर झालेले आहे, त्याने काही जरी खाल्लं तरी ते त्याला बेचव लागतं. दूध खाल्लं तरी बेचव लागतं, भाकरी खाल्ली तरी बेचव लागते, तिखट खाल्लं तरी त्याला ते बेचव लागतं. हे तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्याला एक मोठा रोग झालेला आहे आणि त्या रोगाची निवृत्ती आपल्या जीवनामध्ये होणं महत्वाचं आहे. रोग बरा झाल्याशिवाय चव कळणार नाही आणि आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला रोग गेल्याशिवाय आपल्याला परमार्थिक गोष्टीचं सुख उपभोगता येणार नाही. असे अमृताच्या गंगेमध्ये उडी मारली ज्ञानोबासाठी खातो की जगाचा जळाऊपणा नष्ट व्हावा म्हणून मी गोळी खातो, बांधाची भांडणे मिटावीत म्हणून मी गोळी खातो, भावाभावामध्ये परस्पर असणारे वाद नष्ट व्हावेत म्हणून मी गोळी खातो. अशी गोळी खाताना आपली भूमिका असते का? गोळी खाताना आपली भूमिका एकच असते की मला झालेला रोग बरा व्हावा. तसं परमार्थ करत असताना सुद्धा आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मला माझी ओळख व्हावी
आणि माझ्यात सुधारणा व्हावी परमार्थी याच्यासाठी काय. पाप म्हणजे लोखंडाची बिडी आहे आणि पुण्य म्हणजे सोन्याची बिडी आहे. अजून नाही कळालं सांगतो. पाप म्हणजे लोखंडाचा पिंजरा आहे आणि पुण्य म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे. शेवटी पिंजराच आहे हे विसरू नका. सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये पोपट जरी ठेवला तरी तो बंदिस्तच आहे आणि लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला तरी तो बंदिस्त आहे. मुक्त आहे का? पापी मनुष्याला भोग भोगावे लागतात. एखाद्याने दुष्कर्म केलं, एखाद्या साधू पुरुषाला परमार्थापासून अडवलं, अन्नदानापासून अडवलं, मत्सर केला, दुसऱ्याचं विना कष्टाचं खाल्लं, दुसऱ्याला त्रास दिला, याचं पाप निर्माण होतं आणि पाप झाल्यावर जीवाला ते भोगावं लागतं. यांनी जे केलं ते त्याला पुढे भोगावं लागतं. तुमच्या जीवनात तुम्ही जे केलेले आहे ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. पापही भोगावं लागणार आहे आणि पुण्यही भोगावं लागणार आहे. मुक्तता कुठे आहे? पुण्य मुक्त होऊ देत नाही आणि पापही मुक्त होऊ देत नाही. फक्त दोन्हीच्या फळाची भूमिका वेगळी आहे. पाप दुःख देतं आणि पुण्य विषयाचं सुख देतं. अहो, पुण्य विषयाचं सुख देतं पण ते सुद्धा दुःखालाच कारण ठरतं ना. आम्हाला असं व्हायचंय, पुण्यही मिळवायचं नाही आणि पापही मिळवायचं नाही. आम्हाला आमच्या स्वदिशेने वाटचाल करायची. एकादश स्कंद कठीण आहे, अवघड आहे, समजणं मुश्किल आहे. भागवत सहज समजतं. परीक्षित राजा, त्याला शाप झाला, त्याने मेलेला साप गळ्यामध्ये अडकवला. ध्रुव, बाण, उपमन्यू, प्रल्हाद, नारद, गवळणी, गजेंद्र, समुद्र मंथन, ऋषभदेव, हे सर्व काही सोपं आहे आपल्याला. म्हणून तो दशस्कंद श्रवण केल्यानंतर एकादशावा स्कंद अवघड आहे. पहिलीच्याच विद्यार्थ्याला 12वीचं पुस्तक दिलं तर ते त्याला कठीण जातं. पण पहिलीपासून 11वी पर्यंत ज्यांनी शाळा केलेली आहे त्याला ते थोडं बहुत समजतं. हे तसंच आहे. आम्हाला पाप पुण्यात तीच व्हायचंय, पुण्यही करायचं नाही. पुण्य तुम्ही करायचंय काय? तो गोपाळ म्हणतात ना, तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि आमची भूमिका अशी आहे, लागून दुपाप पुण्य अंगा. आमची भूमिका अशी सार्वभौमत्वामध्ये आम्ही ठसावून टाकलेली आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे. जे हस्तामलकाला कळालं, जे शुकदेवाला कळालं की ते कोण आहे. ज्या वेळेला शंकराचार्य विचारतात हस्तामलकाला, आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, काशी क्षेत्रामध्ये, थोडं बेस कमी कर, काशी क्षेत्रामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी आचार्य भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या आचार्याला एक माऊली वाढण्यासाठी येते, पण उदास वृत्तीने वाढते. शास्त्र सांगतं, काका, दान देताना प्रसन्न मनानं द्यावं आणि घेणाऱ्यांनी प्रसन्न मनानं घ्यावं. देणाराही संतुष्ट असला पाहिजे, घेणाराही संतुष्ट असला पाहिजे. देणाराही असंतुष्टीनं देतो. ठरवून आणताना काही वाटत नाही 50,000. जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा मात्र त्याच्या मनात उदासी असते आणि घेणाराही असंतुष्टीने घेत असतो की याने मी बोलले ते बरोबर आहेत का. नच दैव यक्षो, मी देव नाही, मी यक्ष नाही. न ब्रह्मचारी, मी ब्रह्मचारी नाही. मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही. मी संन्यासी नाही. मी भिक्षुकी नाही. मी ब्राह्मण नाही. मी क्षत्रिय नाही. मी वैश्य नाही. मी शूद्र नाही. मी कुणाचा गुरु नाही आणि मी कुणाचा शिष्य नाही. मी कुणाचा तरी शिष्य आहे हे सुद्धा ओझच आहे आणि मी कुणाचा तरी गुरु आहे हे सुद्धा ओझच आहे. अमुक माझे एवढे शिष्य आहे हे हृदयावर ठेवलेले एक ओझ आहे. आणि आपल्या संप्रदायात भूमिका आहे, गुरुनी न करावा शिष्य, केलिया कर्मास अर्धा वाटा पावितो, मेघवृष्टीने करावा उपदेश.
परी गुरुने न करावा शिष्य. माझा कोणी गुरु नाही आणि मी कोणाचा शिष्य नाही. माझा गुरु ही पांडुरंगच आहे आणि मी पांडुरंगाचाच आहे. या भूमिकेवर जोपर्यंत तुम्ही आरूढ होत नाही तोपर्यंत तुम्हाला तात्विक सर्व दर्शन जीवनात घडत नाही. आपल्यामध्ये फार मोठी उपाधी दडलेली असते की मी फार कृपा पात्र आहे कुणाचा तरी. माझ्यावर माझ्या सद्गुरूंनी फार मोठी कृपा केलेली आहे. असं नाही. आपल्याला सर्व गोष्टीचं विस्मरण होणं हीच आपल्या सद्गुरूंनी केलेली आपल्यावर कृपा आहे की सगळं काही विसरणं. लोक सगळं लक्षात ठेवतात. गुरुला खाऊ घातलेलं, गुरुला घेतलेला आहेर, गुरुला दिलेली दक्षिणा, गुरुची केलेली सेवा सगळं लक्षात ठेवतात आणि पुन्हा सांगतात माझ्यावर फार मोठी कृपा झाली बरं का आमच्या गुरुदेवांची. अरे एवढं लक्षात ठेवल्यावर कृपा कशाची मग तुझ्यावर? विसरून जा सर्व काही. उलट असं म्हणायला शिका की मी माझ्या जीवनामध्ये काही केलं नाही आणि माझ्यात काही बदल घडला नाही. दक्षिणेने, सेवेने, काही सद्गुरूच्या सानिध्याने ज्ञानाची प्राप्ती होईल. पण ते ज्ञान तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची ओळख विसरत नाही तोपर्यंत तुमच्यावरती कृपा करू शकत नाही. आपल्याला विसरता आलं पाहिजे की मी कोण आहे. ते ज्ञानोबरायांचे एक प्रसिद्ध गवळण आहे काका, फार प्रसिद्ध आहे. आता ती हल्ली ऐकायला मिळत नाही कारण तेवढ्या उच्च कोटीचे साधक सामाजिक दृष्टिकोनामध्ये कमी झालेले आहेत. पण पूर्वी विद्वान महापुरुषांच्या मुखातून त्या गवळणींचा संदर्भ ऐकायला मिळायचा. ती गवळण सांगते मी कोण आहे मलाच माहित नाही. सुरुवात अशी आहे, येवोनी वराडनी येवोनी वराडनी बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही. आली एवढं खरं. तशी तात्विक दृष्टी तर आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. स्वभाववशमध्ये दृष्टिकोनामध्ये कर्तेपणाची भूमिका आणि कर्तव्याची भूमिका आपल्या जीवनातून नष्ट झाली पाहिजे. कठीण आहे सगळं, समजणं कठीण आहे. स्वतःच्या स्वबोधाचा, स्वस्वरूपाचा आणि स्वतःच्या सदेहाचा विसर पडल्याशिवाय पुरेसा परमार्थ फलद्रूप होऊ शकत नाही. अजून आपल्याला आठवण आहे मी अमुक आहे, मी तमुक आहे. कर्तव्यनिष्ठा, पराणमुखता, कर्तव्यापासून विन्मुख होऊन सुख नाही, कर्तव्य सन्मुख होऊन सुख आहे. पण कधी कधी कर्तव्याचा सुद्धा विसर पडतो की माझं कर्तव्य काय आहे, माझं कर्म काय आहे, की मला काय करायचंय की जे केल्यामुळं माझी वृत्ती तदाकार अवस्थेला, जसं तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे आता नाही अहंकार आणि झालो तदाकार नित्य शुद्ध. हे कर्म कधी नष्ट होईल? व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये धर्म कधी नष्ट होईल? आपल्या डोक्यामध्ये नित्य प्रपंचच भरलेला असतो. परमार्थाची पुरेशी भूक अजून आपल्या मनाला लागलेली नसते. डोक्यामध्ये प्रपंच भरलेला असतो. चिंता असते की आता उद्या 8 वाजता कथा नाही, उद्या 3ला कथा आहे, मग 3ला माझं काम होईल का? इथून सुरुवात असते की उद्या तर फार काम आहे, धोंडा जेवायला फलाण्याकडे जायचंय, शेतीमध्ये हे आहे. की मन हे विचार करत नाही की बा प्रपंच नित्य आहे. मी जसा आज 8ला येऊ शकतो, उद्या मी 3ला काय येणार नाही. ज्याला सत्संगाची भूक लागलेली आहे तो वेळ काळ काही पाहत नाही, फक्त केव्हा काय मिळेल हे पाहतो. जसा भूक लागलेला मनुष्य
असं म्हणता येतं का त्याला? अहो तुम्ही म्हणला होता ना मला 9 वाजता जेवायचे म्हणून, तुम्हाला 4 वाजताच भूक लागली, मग 4 वाजता भूक लागल्यावर तू काही खाणार नाही का? भूक असलेल्या मनुष्याला वेळ, काळ, दिवस, महिना याचं काही नसतं. त्याला एवढंच असतं की मला नित्य मिळालं पाहिजे, मला नित्य प्राप्त झालं पाहिजे. जसं झोप येणाऱ्या माणसाला मऊ बिछाना आहे का खाली दगड आहेत याचं काही देणं घेणं नसतं. ज्याला झोप लागते तो दगडावर सुद्धा शांत झोपू शकतो का? त्याला झोपणं हेच महत्वाचं असतं. आणि ज्याला झोपच नसते तो म्हणतो मग अशा ठिकाणी झोपू का? इथे एसी नाही, इथे गादी नाही, इथे अमुक नाही, तमुक नाही. ही सोंग कोण करतो? ज्याला झोपीची अडचण आहे तो. ज्याला झोपीची अडचण नाही तो कुठेही पडतो. ज्याला खरी भूक लागलेली आहे तो पुढे काय आहे ते पाहत नाही, मिळाले हेच उपकार मानून आनंदानं खातो. सत्संगाचे तसंच आहे. वेळ कोणती आहे, सांगणारा कोण आहे, तो आपल्याच परिवारातला आहे का दूरचा आहे, त्याचा ना आपला काही संबंध आहे का? अज्ञानी माणसं या प्रविष्टेमध्ये प्रविष्ट होतात, या घटनेमध्ये प्रविष्ट होतात. आणि ज्या माणसांना खरी परमार्थाची भूक आहे ते म्हणतात गुजरातचा आहे का महाराष्ट्राचा आहे, काय देणं घेणं. सांगतोय ना ब्रह्मज्ञान, आपल्याला मुक्त होण्याचा मार्ग सांगतोय ना. मग तो कोण आहे हे महत्वाचं नाही, तो काय सांगतोय हे महत्वाचं आहे. तशी जीवनाची देह तादात्म्य स्थिती नष्ट करण्यासाठी जसं भुकेलेला भाकर आणि उद्धाराची अपेक्षा निर्माण झालेल्या जीवाला सत्संग महत्वाचा वाटतो. मग तो सत्संग फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये तो सत्संग कल्याण करणारा असावा. कुठे काहीतरी लहान लेकरांसारख्या गोष्टी सांगून चोंबाळून नेणारा नसावा. एक होता राजा. पूर्वी घरात वडीलधारी माणसं, म्हणजे मोबाईलच्या अगोदरची गोष्ट आहे ही. आता मोबाईल आला तेव्हापासून काही गोष्टीला महत्व उरलेलं नाही. पण जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा घरामध्ये आजी पणजी किंवा आई जे कोणी आपल्यापेक्षा मोठं होतं ते मुलाला झोपी घालण्यासाठी एखादी गोष्ट सांगायची. त्या गोष्टीत काही सार नसायचं. एक होती चिमणी, तिच्या पायात बांधलं घुंगरू आणि चिमणी गेली उडून. कुठं गेली आजीलाच पत्ता नाही, गेली एवढं खरं. किंवा हे एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक होती आवडती आणि एक होती, अरे पहिली आवडती असल्यावर दुसरी करणारच नाही ते, त्याने केली म्हणजे नावडती होती. तिचं असं झालं. या काल्पनिक गोष्टी ऐकून सामान्य विषयी श्रोत्याला शांत करता येतं, पण ज्ञानाची भूक लागलेला मनुष्य या कथेने तृप्त होऊ शकत नाही. त्याला हे वाटतं हे तर मी प्रपंचात भोगलंय, हे तर मी रोज अनुभवतोय, याची मला रोज तृप्ती अतृप्त आहे या गोष्टीमुळे, आणि काहीतरी मला तृप्तीची इच्छा व्हावी म्हणून तर मी इथे आलोय, आणि इथं आलो तरी तेच आहे. पण तो सत्संग विषयाच्या सानिध्यामध्ये विषयिक भूमिकेमध्ये जर आपल्याला अडकवत असेल तर मग मात्र साधकाला तेथे समाधान वाटत नाही. साधक विचार करतात की वेळ वाया गेला, इथे काय मिळालं आपल्याला. आपल्याला हे प्राप्त झालं पाहिजे. श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेर्भूत कर्मणः जन्म कर्म गुणानां च तदर्थेखिल चेष्टितं. भगवान सांगतात उद्धवाला, अहंकार निर्माण झालेल्या उद्धवाला एकादश स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायामधला 27वा श्लोक भगवान त्याला तत्वबोधाचा पाना पासतात की हे उद्धवा, मुख्य भक्ती महत्वाची आहे. आणि